नमस्कार मैत्रिणींनो, मकर संक्रांतीचा सण जवळ आला की स्त्रियांना फार आनंद होतो, कारण हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांच्या खूपच आवडीचा आहे। कारण या सणाला महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात, त्यासोबत एकमेकींना वाण देतात, तिळगुळ देतात आणि या सर्व गोष्टी महिलांना मुलींना खूप आवडतात। आणि या निमित्ताने का होईना महिलांना मुलींना छान तयार व्हायला मिळतं, बाहेर पडायला मिळतं। त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच खास आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या शुभ रंगाची साडी नेसावी, त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, कारण संक्रांत ही दरवर्षी वेगवेगळ्या रंगावर येत असते आणि ज्या रंगावर संक्रांत आली आहे तो रंग आपण त्यावर्षी घालत नसतो। त्यामुळे कोणत्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, तसेच या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या रंगाच्या घालाव्या आणि बांगड्या घालण्याचे पण काही नियम आहेत, अशी बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या वर्षी म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत ही बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 ला साजरी केली जाणार आहे। आपल्या मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो। संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते। मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते। तसेच मकर संक्रांतीला स्नान, दानधर्म, जप, तप, देवांचे दर्शन यांना विशेष महत्त्व असते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते। तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो। आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात। अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या सणाचं खूप महत्त्व आहे। पण त्याबरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या सणाला हळदी कुंकाला विशेष महत्त्व असते। त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल। संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतात। त्यामुळे संक्रांतीचा सण महिलांना खूपच आवडतो। पण त्यामध्ये सगळ्यात आधी स्त्रियांना हा प्रश्न पडतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा यावर्षी कोणता रंग घालायचा नाहीये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत। तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा देत असतो। काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात। पण आपल्या हिंदू धर्मात असे काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत। प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी पण हे रंग वापरले जातात। त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा। हिरवा रंग हा खूप शुभ आहे, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो। कारण नवरी लग्नात सुद्धा हिरव्याच रंगाचा चोळा भरत असते किंवा सौभाग्यवती स्त्रिया लग्न झाल्यानंतर दररोजच्या वापरामध्ये हिरव्याच रंगाच्या बांगड्या साधारण हातामध्ये घालत असतात। कारण असं म्हणतात की सौभाग्यवती स्त्रियांनी जर दररोज हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्या तर त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं आणि पतीच्या कामात पण चांगली प्रगती होते। आणि काचेच्या बांगड्यांमधून होणारा खळखळ आवाज यातून पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते। शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते। त्यामुळे हिरव्या रंगाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याबरोबरच आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा खण किंवा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस घेत असतो किंवा हिरव्याच रंगाची आपण साडी घेतो देवीची ओटी भरण्यासाठी। त्यावरूनच हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे किंवा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं। त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर या संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसू शकता।
तुमच्याकडे नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. तसेच लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे. त्याबरोबरच देवी लक्ष्मीलाही लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. बघा, आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा इतर कोणती पूजा मांडायची असेल तर आपण लाल रंगाचं वस्त्र वापरतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. आणि त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्याचं एक प्रतीक म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं खूप मोठं महत्त्व आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडी पण अवश्य नेसू शकता. त्याबरोबरच तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज आणि रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची जरी साडी घातली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर सांगायचं झालं तर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचं प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो. स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. आणि या रंगामुळे सुख, समाधान येतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी पण अवश्य नेसू शकता. आत्ता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो अशा प्रकारे गडद रंगाचे कपडे परिधान करा. त्यामुळे थंडीपासून आपलं संरक्षण होतं. त्यामुळे या दिवशी गडद रंगाचे कपडे परिधान केले जातात. पण त्याबरोबरच तुम्ही पोपटी कलर, राणी कलर, जांभळा, चिंतामणी, पिस्ता कलर, क्रीम कलर अशा रंगाचे कपडे घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण नेसू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा काळ्या रंगाची साडी आवर्जून नेसली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. कारण या दिवशी रात्र मोठी असते आणि या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख ह्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. आणि दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत ही थंडीमध्ये येत असते आणि थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा असावी. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली असावी. वर्षभरात कुणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि सगळे विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे. असं या काळ्या रंगाचं महत्त्व पाहता तुम्ही संक्रांतीला काळ्या रंगाची साडी पण नेसू शकता, काळ्या रंगाचे कपडे पण घालू शकता. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. कारण आपल्या हिंदू धर्मात परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. कारण दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. बघा, संक्रांत जवळ आली की आपली आई, आजी यांच्यामध्ये लगेच चर्चा होती की यावर्षी संक्रांत कशावर आहे. तर यावर्षी म्हणजे 2025ला संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही. पिवळा रंग किंवा पिवळ्या शेडमधला कोणत्याही रंगाचे आपल्याला कपडे घालायचे नाहीत.
पिवळा रंग हा अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण फक्त या संक्रांतीच्या सणापुरतंच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नसतात आणि पंचांगामध्ये फक्त पिवळे वस्त्र सांगितलेले आहे, त्यामुळे आपल्याला फक्त पिवळे वस्त्र वर्ज करायचे आहे। बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी शक्यतो वापरू शकता, म्हणजे हळदी कुंकूमधली हळद असेल किंवा सोन्याचे दागिने असतील या गोष्टी तुम्ही वापरू शकता। कपडे साडी फक्त आपल्याला पिवळ्या रंगाची घालायची नाही, त्यामुळे या संक्रांतीला तुम्ही तुमच्या मुलीला किंवा सुनेला पण ओवसा देताना पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घेऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका। तसं तर पिवळ्या रंगाचं खरं तर खूप मोठं महत्त्व आहे। पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटलं जातं आणि हळदीचा पण रंग छान पिवळा आहे, पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरतं तेवढं एक दिवस किंवा संक्रांतीचे जे काही 3 दिवस असतील तेवढे दिवस फक्त आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे। साड्यांबरोबरच संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे। बघा, पूर्वीपासून आपली आई असेल किंवा आजी असेल संक्रांत म्हणा किंवा नागपंचमी म्हणा अशा सणाला बांगड्या भरत असतात आणि आता आपण किंवा हल्लीच्या मुली बांगड्या भरायला जरी कासाराकडे जात नसलो तरी पण दुकानातून आपण त्या विकत घेत असतो, खरेदी करत असतो आणि आपण घ्यायलाच हव्या, कारण 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होतो। त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आणि संक्रांत म्हणलं की स्त्रिया छान छान साड्या घालतात, ओवसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात। त्यामुळे आपल्या हातात शक्यतो काचेच्या 2-2 का होईना बांगड्या नक्की असाव्या। शक्यतो तुम्ही काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या जर का बांगड्या घातल्या तर उत्तम, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं, पतीच्या कामात प्रगती होते, म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असं म्हणतात। त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या हिरव्या बांगड्या घालण्याचा नक्की प्रयत्न करा आणि बांगड्या घालताना एका हातात 6 घातल्या तर दुसऱ्या हातात 7 घाला, या प्रकारे आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत। हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत, म्हणजे एका हातात आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे। आपण बघा, जरी कासाराकडे गेलो बांगड्या भरण्यासाठी तरी कासार आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतात, ते एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालतात, पण आपण जरी घरच्या घरी घालणार असाल तरी आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे। तुम्ही किती पण घालू शकता, फक्त एका हातामध्ये एक बांगडी वाढवून घाला। हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत, त्यामुळे तुम्ही या नियमाप्रमाणे नक्कीच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा। तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक मैत्रिणींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।